नमस्कार. सुगरण सुरेखा या किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवणातील केला जाणारा पदार्थ म्हणजे कुरडई. कुरडई ही कापसासारखी पांढरी शुभ्र व दुप्पट फुलणारी, खायला एकदम चविष्ट लागणारी कुरडई मी आज बनवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 4 किलो लोकवन गहू घेतलेला आहे. तुम्हाला जसा उपलब्ध होईल तसा गहू घ्यायचा आहे. गहू मी हा स्वच्छ निवडून चाळून घेतलेला आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये गहू काढले. आता याला 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. इथे मी स्वच्छ गहू धुवून घेतलेला आहे. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचे आहे आणि याला 3 दिवस 3 रात्र संपूर्ण भिजत ठेवायचे आहे. जर तुम्ही सोमवारी सकाळी गहू भिजत ठेवला तर सोमवार, मंगळवार, बुधवार असे 3 दिवस गहू भिजवायचा आहे आणि गुरुवारच्या सकाळी चीक काढायचा आहे. 3 रात्र 3 दिवस गहू भिजवून गरजेचे आहे. जेव्हा चीक व्यवस्थित निघतो. अगदी तुम्हाला वाटेल तर 1 दिवस जास्त झाला तरी चालेल. आता 3 दिवस संपूर्ण झालेले आहे. यावर खूप पेस आलेला आहे. यातले पाणी मी काढून टाकते आहे. गव्हामध्ये 2 वेळेस पाणी घालायचे आणि हलक्या हाताने हे धुवून घ्यायचे आहे. गहू आता धुवून घेतले आणि निथळून पण घेतलेले आहे. आता चीक काढायला घेऊ. चीक काढताना एक गोष्ट लक्षात घ्या की चीक एकतर खूप सकाळी सकाळी काढायचा, म्हणजे 10च्या आतमध्ये काढून झाला पाहिजे, किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर चीक काढायचा. खूप कडकडीत ऊन असताना जर चीक काढायला घेतला तर चिकाला खूप जास्त फेस येतो आणि हवा तसा चीक आपल्याला काढता येणार नाही. आता आपल्याला जी भांडी लागणार आहे त्याला तेल लावून घ्यायचे आहे. मिक्सरचे भांडे घेतले, त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. आपण जी पातेली वापरतो त्याला पण तेल लावून घेतलेलं आहे. आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे गहू घालायचे आहे आणि त्यामध्ये थोडे थोडे अर्धा कप किंवा 1 कप पाणी घालायचे आहे आणि मिक्सरवर पल्स मोडवर चालू बंद करून याचा चीक काढून घ्यायचा आहे. जसे मी व्हिडिओमध्ये चीक काढलेला आहे तसाच आपल्याला बाकीच्या पण गव्हाचा चीक काढून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता स्टीलचे मोठे पातेले घेतलेले आहेत. गव्हाचा पूर्ण चीक मी काढून घेतलेला आहे. मिक्सरला गहू बारीक करून घेतलेला आहे. आता काढलेल्या चिकामध्ये भरपूर पाणी घालायचे आहे. मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे चीक चांगला निघला जातो. आणि आता पाण्यातील गहू काढून घेऊन ते असे पिळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने बारीक केलेले सर्व गहू पाणी टाकून पिळून घ्यायचे आहे. उरलेला पिळून घेतलेला जो कोंडा आहे त्यामध्ये भरपूर पाणी टाकून तो पण चुरगळून त्याचा पण चीक काढून घ्यायचा आहे. आणि हा राहिलेला चीक एका डब्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. तर काढलेला सर्व चीक चाळणीने गाळून घ्यायचा आहे. चाळणीने गाळून झाल्यानंतर पुन्हा एकदा एका सुती कापडावर किंवा साडीच्या तुकड्यावर डब्बा बांधून सुती कापडाने हा चीक गाळून घ्यायचा आहे. त्यावर चाळणी ठेवून पुन्हा एकदा हा चीक गाळून घ्यायचा आहे. सुती कापडातून चीक गाळायला थोडासा वेळ लागेल, पण सुती कापडातून गाळल्यामुळे आपल्याला कुरडया पांढऱ्या शुभ्र आणि छान बनणार आहे.
अशा पद्धतीने मी सर्व चीक गाळून घेत आहे. माझा पूर्ण चीक काढून झालेला आहे आणि आता थोडीशी तुरटीचे तुकडे यामध्ये चिकात टाकायचे आहे किंवा तुम्ही तुरटी 4-5 वेळा फिरवले तरी चालेल. आणि आता डब्याचे झाकण लावून उद्या सकाळपर्यंत हा चीक तसाच ठेवायचा आहे. तुरटी फिरवल्यामुळे कुरडई पांढरी शुभ्र होण्यासाठी मदत होते. तर आता 2 भांड्यांमध्ये चीक मी काढून घेतलेला आहे. जर तुम्ही चीक 7 वाजेपर्यंत काढून झाला असेल तर दर 3 तासांनी यावरचे वरचे पाणी असते आणि चीक तळाशी बसतो तर याचे पाणी बदलायचे आहे. म्हणजे वरचे पाणी काढायचे, नंतर त्यामध्ये दुसरे पाणी टाकून चीक तसाच झाकून ठेवायचा आहे. मी यातले पाणी रात्री 9 वाजता बदलले होते आणि पुन्हा एकदा त्यामध्ये पाणी टाकले होते. तर दर 3 तासांनी पाणी बदलत राहिले तर, कारण यामुळे आपली कुरडई एकदम पांढरी शुभ्र होते. म्हणजे काय होते, त्यावरची ताम निघून जाते आणि चीक अजून पांढरा शुभ्र मिळतो. त्यानंतर दोन्ही भांड्यातील चीक मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढले आणि याला रात्रभर करिता झाकून ठेवले. आता दुसऱ्या दिवशी बघा किती स्वच्छ पाणी वर आलेले आहे आणि असा घट्ट चीक तळाशी जमा झालेला आहे. अगदी हळूवार पाणी, याचे वरचे पाणी शक्य होईल तेवढं पाणी काढून टाकायचे आहे. दुसरे भांडे घ्यायचे आहे, त्यामध्ये हे वरचे सर्व पाणी काढायचे आहे, पण हे पाणी एकदम हळूवारपणे काढायचे आहे. आता सर्व पाणी मी अलगदपणे काढलेले आहे. तर हे बघा एवढा घट्ट असा चीक मिळालेला आहे. आता घट्ट चीक एका भांड्यामध्ये काढून मोजून घेऊया. तर हे बघा एक पातेले भरून चीक निघालेला आहे. कुरडईसाठी पाण्याचे प्रमाण घेताना जेवढा चीक आहे तेवढेच पाणीचे प्रमाण घ्यायचे आहे. म्हणजे एक भांडे चीक निघाला तर तेच भांडे भरून पाणी घ्यावे लागते. आता मी एक पातेले चीक होते तर तेवढंच पाणी मी ह्या भांड्यामध्ये घेतलेले आहे. एका मोठ्या जाड तळाच्या पातेल्यात हे पाणी टाकून घेऊया आणि या पाण्याला खळखळून उकळी आणून घ्यायची आहे. पाण्याला उकळी आली की यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे. एका हाताने चीक सोडून याला सतत ढवळत राहायचे आहे. दोघी असतील तर हे काम खूप सोपं जातं. तर याला सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाही. सगळा चीक टाकलेला आहे. आता असा चाटू मिळतो तर सतत याला ढवळत राहायचं आहे, म्हणजे गुठळ्या मोडत जायच्या आहे. चीक हलवत असताना थोडंसं जड जातं. जर तुम्ही दोघी नसतील तर एकीने घट्ट भांडे पकडायचे आहे, दुसरीने ढवळत राहायचं आहे, तर काम खूप सोपं होतं. तर एक 5 ते 6 मिनटं झालेले आहे. बघा चीक कसा घट्ट झालेला आहे. गुठळ्या सगळ्या मोडल्या गेलेल्या आहे. आता सगळा चीक एका जागी आणून सेट करायचा. उलथण्याने एका जागी आणून सेट करायचा. आता गार पाण्याच्या हाताने पळीचा चीक पण काढून घ्यायचा. पाण्याच्या हाताने थापटून घ्या, म्हणजे मंद आचेवर 5 मिनटं झाकून मस्त दणदणीत याला वाफ काढायची आहे. इथे मी सोऱ्यामध्ये गरम गरम चमच्याने चीक भरायचा आहे. दाबून दाबून चीक भरा. सुती कापडावर किंवा प्लास्टिकच्या सीटवर पण तुम्ही कुरडई टाकू शकतात. तर इथे 2 दिवसांनी बघा किती मस्त कुरडया झालेल्या आहे. बघा किती छान रंग पांढरशुभ्र आला आहे. छान अशी तार झालेली आहे. आता कुरडई आपण तळून घेऊया. तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत तापलेलं पाहिजे. गॅस मोठा केलेला आहे. बघा किती छान कुरडई फुललेली आहे. कुरडई बघा कशी दुप्पट फुललेली आहे आणि किती पांढरी शुभ्र झालेली, किती छान दिसत आहे. तर अशा प्रकारे कुरडया तयार झालेल्या आहे. अजिबात तेलकट होत नाही आणि एकदम चविष्ट लागतात. रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.